आज आपण व्यावहारिक मराठी व्यवहार हे आपल्या आकाराने करायचे असतात. एक कौटुंबिक आणि कार्यालयीन. तर कार्यालयीन पत्रव्यवहार हा जो आहे तो आपण ज्या ठिकाणी करतो त्या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारचं औपचारिकता या ठिकाणी आपल्याला दाखवायची असते आणि अनौपचारिकता आपण कौटुंबिक पत्रव्यवहारामध्ये करू शकतो. तर पहा, आजच्या या गतिमान युगात शांतपणे बसून पत्र लिहिणे शक्य नसते. बऱ्याचदा फोन, मोबाईलच्या साहाय्याने आपण आपले विचार व्यक्त करत असलो तरी दूर राहणाऱ्या व्यक्तीला आपल्या मनातील विचार सविस्तरपणे कळवायचे असते, तर आपल्याला ते पत्राच्या माध्यमातूनच कळवावे लागतात. पत्रलेखन ही एक कला आहे, एक सृजनात्मक कार्य आहे. पत्रलेखन करणे म्हणजे एखादी कलाकृती निर्माण करण्यासारखेच आहे. पत्रव्यवहार हा दोन व्यक्तींमध्ये किंवा संस्थांना जोडणारा दुवा असतो. पत्रव्यवहारामुळे परस्परांमध्ये विचार, भावना, संदेशांची देवाणघेवाण होते. पत्रलेखकाच्या विचारांचे, भावभावनांचे, अंतरंगाचे, व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब पत्रामध्ये पडलेले असते. ते अक्षररूप असल्यामुळे कायमचे टिकते. महान व्यक्तीच्या पत्रव्यवहारातून तत्कालीन सामाजिक संस्कृतीचा दर्जा प्राप्त होतो. वैयक्तिक पत्रलेखनात बरेचदा अनौपचारिकता असल्यामुळे भाषेमध्ये आपोआपच ओघवतेपणा येतो, परंतु बऱ्याचदा आपल्याला व्यावहारिक पत्रव्यवहार करावा लागतो. पत्रव्यवहार व्यावहारिक किंवा कार्यालयीन संपर्काचे व निर्णय प्रक्रियांचे एक प्रमुख माध्यम आहे. शासकीय संस्था, बिगर सरकारी संस्था, निमशासकीय संस्था, उद्योगधंदे, कारखाने, इतर लहान मोठ्या कार्यालयांचा परस्परांशी संपर्क व व्यवहार पत्राच्या माध्यमातूनच होत असतो. म्हणूनच पत्रलेखन आपल्या वैयक्तिक व सामाजिक जीवनाचे अंग आहे. आजच्या धावपळीच्या स्पर्धेच्या जगात आपले मन पत्रांमधून थोडक्यात परंतु मुद्देसूदपणे आणि प्रभावीपणे समोरच्या व्यक्तीसमोर मांडून त्याला आपले काम करण्यास प्रवृत्त करणे ही एक कलाच आहे. तांत्रिक बाबी माहिती करून घेतल्यास व त्याचा सराव केल्यास ही कला आत्मसात करता येते. एक जागरूक व सुजाण नागरिक म्हणून पत्रलेखनाची कला अवगत करणे ही आपली जबाबदारी आहे. यशस्वी जीवनाचे ते एक महत्त्वाचे अंग आहे. तर आपण या ठिकाणी पत्राच्या स्वरूपावरून पत्रलेखाचे प्रामुख्याने दोन प्रकार पाहणार आहोत. एक म्हणजे कौटुंबिक किंवा व्यक्तिगत पत्रलेखन आणि दुसरं आहे कार्यालयीन पत्रलेखन. आता हे दोन प्रकार असल्यामुळे याला आपण म्हणतो औपचारिक आणि अनौपचारिक. आता अनौपचारिक पत्रे आपल्याला सगळ्यांनाच लिहायची असतात. ही पत्रे खाजगी असतात. वडील, मोठ्यांना, लहानांना, कुणालाही, मित्र मैत्रिणीला आपण या ठिकाणी लिहित असतो. पण औपचारिक पत्रव्यवहार जो आहे तो आपल्याला या ठिकाणी खाजगी किंवा संस्था या ठिकाणी आपल्याला म्हणजेच कार्यालयीन पत्रव्यवहार आपल्याला या ठिकाणी करायचा असतो. पण त्या ठिकाणी औपचारिकता आपल्याला करायची असते. तिथे अनौपचारिकपणाने आपण पत्र मात्र लिहू शकत नाही. कारण ही जी पत्रे आपल्याला त्या ठिकाणी लिहायची असतात त्याच्यामध्ये अनौपचारिक पत्रव्यवहार साधारणतः हा एकाच व्यक्तीपुरता मर्यादित असतो. आता बघा, व्यावहारिक पत्रामध्ये आपण म्हणतो की ही औपचारिक असतात. योग्य तो शिष्टाचार पाळून आपले अचूक मांडणे यात आवश्यक असते. म्हणजेच तुम्हाला मी औपचारिक आणि अनौपचारिक जे म्हटलं तर ते व्यावहारिक पत्रामध्ये औपचारिकपणे आपल्याला लिहायचे असते. व्यावहारिक पत्रव्यवहारात अर्ज, विनंती, सूचना, निमंत्रण इत्यादींचा समावेश असतो. यात दुसऱ्या व्यक्तीकडून कृतिरूप प्रतिसादाची अपेक्षा असते. ह्या औपचारिक व्यावहारिक पत्रव्यवहारात कित्येक वेळा असंख्य लोकांशी संपर्क साधला जातो. आता पत्रव्यवहाराची एक परिभाषा असते. परिपत्रके, दरपत्रके, मुलाखतपत्रे इत्यादी व्यावहारिक पत्रांची एक परिभाषा म्हणजेच या परिभाषेत अशी ही पत्रे आपल्याला लिहायची असतात. तर यामध्ये पत्रलेखनाचे काही घटक असतात, वैशिष्ट्ये असतात. तर काय आहे ते पत्र लेखन करताना काही घटक आपल्याला लक्षात घ्यावी लागतात. जसे की पत्र पाठविणाऱ्याचे नाव व पत्ता उजव्या कोपऱ्यात लिहिणे, ज्याला पत्र पाठवायचे त्याचे नाव व पत्ता डाव्या कोपऱ्यात लिहिणे, मायना जसे की सन विवी, सा न विवी, महोदय, प्रिय, तीर्थस्वरूप, तीर्थरूप अशा पद्धतीने. पत्रातील मुख्य मजकूर, चौथ्या याच्यामध्ये आपण पत्रातील मुख्य मजकूर, नंतर पत्राचा शेवट, नंतर आपला विश्वासू, नंतर आहे ताजा कलम म्हणजेच राहून गेलेल्या काही सूचनांचा त्याच्यामध्ये समावेश आणि सोबतच सहपत्रे. आता ही झाली
पत्रलेखनाची घटकं. आता आपल्याला पाहायची आहे पत्रलेखनाची प्रमुख वैशिष्ट्ये. आता पत्रलेखनाची प्रमुख वैशिष्ट्ये म्हटल्यानंतर यामध्ये काही गोष्टी असतात त्या आपल्याला परिपूर्णतेने पाळायच्या असतात. याच्यामध्ये स्पष्टता, अचूकता, सुटसुटीतपणा, परिपूर्णता, नम्रता, ऋतुजा, साधेपणा, औचित्य, भारदस्तपणा, जिव्हाळा, आत्मीयता इत्यादी वैशिष्ट्ये असतील. पुन्हा एकदा स्पष्टता, अचूकता, सुटसुटीतपणा, परिपूर्णता, नम्रता, ऋतुजा, साधेपणा, औचित्य, भारदस्तपणा, जिव्हाळा, आत्मीयता इत्यादी पत्रव्यवहाराची वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. यानंतर आपण लगेच व्यावहारिक पत्रलेखन पाहणार आहोत.